जवळ घ्या सर, जवळ घ्या. बघा बघा म्हणजे बघा हे जवळ हे जवळ घ्या यांचे. बघा हे साईड कट बघा सगळ्यांचे. हे शिकवतात का रे पालक तुम्हाला? किती वेळ लागतो? किती 100 रुपये लागतो की नाही ना? वरती बघ समोर, खाली डोकं हलवू नका, खाली बघू नका. इकडे उभं राहा, उभं राहा. कटिंग आहे का? कटिंग आहे का? तुझे फ्लेक्स लावू का गावामध्ये? तुझे फोटो काढून फ्लेक्स लावू चौकात? हां का नको लावू? ही कटिंग आहे का तुझी? सांग बरं, ही कटिंग आहे का? बघ इकडे बघा सर, याची कटिंग बघा. ही कटिंग आहे का तुझी? हां त्याचे केस आहे. हां अरे आपण चांगल्या घरातले विद्यार्थी. हे तुम्ही याचे भुवई दाखवा सर, याची भुवई क्लोजअप घे. भुवया सुद्धा कोरल्या त्यांनी. हा बघा. अरे हे मुली स्त्रियांना ठीक आहे, सौंदर्य त्यांचं ठीक आहे, आपलं नाही ना. हां अरे तुम्हाला आत्तापर्यंत ना कुणी दखल घेत नव्हतं. शिक्षण मंत्री कोण आहेत आता महाराष्ट्र राज्याचे? कोण आहेत? कोण आहेत शिक्षण मंत्री? माहीत नाही तुला? दादा भुसे शिक्षण मंत्री आहेत. ते झाल्यापासून शिक्षक सगळे नवीन नियम लागलेत. हे दादा भुसे शिक्षण मंत्र्यांनी कधी खपून घेतलं नाही, इथून पुढे खपून घेणार नाही. एक चांगली शाळा, चांगली विद्यार्थी आपल्याला घडवायचे महाराष्ट्रातून. आणि महाराष्ट्राच्या अग्रगण्य अशा शिक्षण संस्थेमध्ये मविप्र शिक्षण संस्थेमध्ये तुम्ही शिकतात. आणि संस्थेचं नाव लौकिक आहे आपला महाराष्ट्रावर. 100 वर्षाची परंपरा आहे आपल्या संस्थेला. एक नामवंत विद्यार्थी ऑफिसर्स आपल्या विद्यालयात घडून गेलेले आहेत. त्यांनी असं कधी केलं नाही. अभ्यासावर लक्ष केंद्रित करायचं. तुमचं हे असे साईड कट वगैरे केसांवर अजिबात नाही. आलं लक्षात? सौंदर्य आहे ना? हां केलं ना त्याचं, हे सगळं केलं. या कट अजिबात चालणार नाही. आलं लक्षात? तुमचे आई वडील परवानगी देतात का? मुळीच देणार नाहीत आई वडील परवानगी. शिक्षक परवानगी देतात का? नाही. तुमचे छान कटिंग करून देतो मी तुमच्यात. हां पैसे दे ना, डायरेक्ट नको ना कटिंग. नाही मी बरोबर जोडून घेतलंय. उभा राहा सर. बघाव सगळं. उभा राहा सर इकडं. ही याची कटिंग बघा. उभा राहा 2 मिनिट. हे उभा राहा. हे कसे केस आहेत? समोरून याचे केस बघा किती आहेत बघा. आणि पिछा मोडवर आहे पाठीमागे बघा. सगळे कटिंग गेलेले याचे. ही कुठली कट आहे? कुठली स्टाईल आहे ही तुझी? अभ्यास करायचा, याच्याकडे लक्ष द्यायचं नाही, अभ्यासाकडे लक्ष द्यायचं. अभ्यासाने माणसं मोठे होतात. बाबासाहेब आंबेडकर कशाने मोठे झाले? अभ्यासाने. शाहू फुले कशाने मोठे झाले? अभ्यासाने झाले की नाही? हे कटिंग असं अजिबात करायचं शक्यतो मुलांचे का कटिंग करतोय ते घ्या. त्यांचे निगेटिव्ह पॉईंट घ्या आधी बरं का. नुसतं वरती नको घेऊ. आपल्याला दिसले पाहिजे कसे होते. त्यांचे घ्या परत एकदा. याचं बघा सर, याचं बघा. हे घ्या याचं बघा. ह्या कटिंग. अरे एका कटिंग आहेत का तुमच्या? हां अरे अभ्यासावर लक्ष केंद्रित करायचं. तुम्ही वारंवार सांगत असतो तुम्हाला मी. हे चालणार नाही अजिबात. अजिबात चालणार नाही. असे साईड कार्ड वगैरे आपल्याला. एक आदर्श विद्यार्थी, आदर्श शाळा आहे आपले. छान कटिंग करून द्या आमच्या विद्यार्थ्यांची. एकदम स्टार्ट. काय झालं आता बऱ्याच शाळांमध्ये सगळ्या पालकांची पण आणि विद्यार्थ्यांची अशी गोष्ट आहे की सगळे हे साईड कट वेगळी फॅशन करतात. आणि याचं अनुकरण आता जास्त विद्यार्थी करायला लागलेले आहे. अभ्यासापेक्षा यांचं लक्ष या नको त्या गोष्टीमध्ये जास्त व्हायला लागले. आणि सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे हे विद्यार्थी पालकांचं ऐकत नाही. हे विद्यार्थी आईवडिलांचं ऐकत नाही. हे आईवडिलांना मुळीच मान्य नाही आहे माझ्या मुलाने असं राहावं, अशा कट मारावी. प्रत्येक पालकाला असं वाटतं, प्रत्येक आईवडिलांना असं वाटतं की माझ्या मुलाने शिकलं पाहिजे शाळेमध्ये. पण हे विद्यार्थी असं केलं. ही समस्या ही फार मोठी पालकांची अडचण झालेली आहे की हे विद्यार्थी पालकांचं ऐकत नाही. म्हणून आता आपण एक चांगला उपक्रम आपण त्या ठिकाणी राबवलेला आहे. आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्र राज्याला शिक्षण मंत्री दादा भुसे एक चांगले मंत्री लाभलेले आहेत की ज्यांचं शिक्षण विद्यार्थ्यांकडे खूप जातीनं ते आता लक्ष घालतात. आपल्याला विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवायची, विद्यार्थ्यांच्या ह्या गोष्टींपासून आपल्याला प्रवृत्त करायचं की हे त्यांच्या ह्या गोष्टींकडे जास्त लक्ष नाही गेले पाहिजे. आता इतके घाण कटिंग आहे विद्यार्थ्यांनी. काही विद्यार्थ्यांनी भुवया कोरलेल्या आहेत. भुवयांमध्ये सुद्धा त्या ठिकाणी कोरले आहेत. हे यांचं वय आहे का? यांनी अभ्यासाकडे लक्ष दिलं पाहिजे. यांनी आपल्या गुणवत्तेकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि ते सोडून जर ते अशा गोष्टींकडे लक्ष देत असते तर हे चुकीचं आहे. आणि म्हणून आपण हा कार्यक्रम किंवा एक उपक्रम आपण त्या ठिकाणी राबवलेला आहे की जेणेकरून यांचं अनुकरण बाकीच्या विद्यार्थ्यांनी करू नये, बाकीच्या शाळांनी करू नये. समाजात कुठल्याही शाळेतले विद्यार्थी असतील तर त्यांनी असं करू नये हा संदेश देण्याकरता विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या परवानगीने आपण त्यांची कटिंग करतो.
ही काय त्याला पनिशमेंट नाही आहे, ही त्यांना शिक्षा नाही आहे, हे विद्यार्थ्यांना विचारून आपण त्या ठिकाणी करत आहोत की विद्यार्थ्यांनी पण मान्य केले. सगळ्या शिक्षकांनी यांना ज्यावेळेस समजून सांगितलं तर विद्यार्थ्यांच्या लक्षात आलं की आपण आपलं चुकतो आहोत, म्हणून विद्यार्थी स्वतः त्या ठिकाणी आता बसून आपले केस कापून घेतात. आधीचा फोटो आणि आताचा बघा बरं, हा लावायचा का? छान झाला, एकदम मस्त दिसायला लागला. काय रे? अरे बापरे, मला आता चांगला मार्ग सापडला. पंडित मॅडमचा मुलगा आहे. पाहिजे ते. थोडं थोडं असे डॉटेड घ्यायचे. वरून बारीक करून टाकायची. बस बस, जास्त नका आता. डायरेक्ट आहे ना, कारागीर करून कटिंग करून राहिले इथं. हा. शाळेचं नाव घ्या. तुम्ही आले. शाळेचं नाव वगैरे सांगा. येतं येते या. ते नाही इन शॉर्ट. मी जाधव डिके गेल्या 12 वर्षापासून या ठिकाणी सर्व्हिस करतो आहे आणि विद्यार्थ्यांमध्ये बेसिसचं प्रमाण खूप वाढलेलं होतं. सध्या शासनाचा क्रीडा शिक्षक न नेमण्याचं धोरण आणि विद्यार्थ्यांचं बाहेरील असंगतीमुळे अनेक प्रकारचे विद्यार्थी या ठिकाणी केस वाढून